तर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये ज्या कॅपिटल संदर्भातल्या आहेत भांडवली संस्था, त्याच्यामध्ये IMF महत्वाची. जसं रिझर्व्ह बँकेचं काम असतं देशातलं चलन स्थिरीकरण करणं, तसंच IMF इकॉनॉमिक स्टेबिलिटीवर लक्ष देते जगाच्या पर्स्पेक्टिव्हनुसार. दुसरं महायुद्ध आणि जागतिक महामंदी यामुळं दुसऱ्या महायुद्धातून सावरण्यासाठी ब्रेटन वुड्स इथं परिषदा बोलवण्यात आल्या होत्या. त्या परिषदेत IMF आणि वर्ल्ड बँक याची निर्मिती करण्यात आली, त्यामुळे त्याला ब्रेटन वुड्स सिस्टर्स असं म्हटलं जातं. IMF आणि वर्ल्ड बँकला ब्रेटन वुड्स सिस्टर्स असं सुद्धा म्हटलं जातं, तर ते नाव लक्षात असू द्या. आता ह्याच्यामध्ये स्थापना ज्यावेळेस करण्यात आली तर ती कशासाठी होती, तर जागतिक महामंदी आणि व्यापाराचा विकास करणं, त्यासोबतच व्यवहार तोलाचा प्रश्न सोडवणं. आता व्यवहार तोलाचा प्रश्न सोडवणं यासाठी मेन IMFचं काम आहे. 1944 ला, जुलै 1944 ला त्यावेळेस संस्थापक 44 सदस्य होते. 1944 ला सदस्य किती होते संस्थापक, तिथं 45 दिलं का सरांनी? जुन्या एडिशन मध्ये 45 दिलं होतं. 44 सदस्य होते. 1944 संस्थापक सदस्य. आकडा सेम आहे योगायोगाने, ते पण लक्षात ठेवा. 1944 संस्थापक, 44 सदस्य. यातील IMF आणि वर्ल्ड बँक पण WTO स्थापन होऊ शकलं नाही, हे दोन स्थापन झाले. काय सांगितलं होतं की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, हे पण लक्षात ठेवा. 3 संस्था स्थापन करायचे होते. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, 3 संस्था स्थापन करायचं ठरवलं होतं. त्यातले मात्र WTO स्थापन होऊ शकले नाही, कारण त्यावेळेस अमेरिकेनं विरोध केला. कारण त्यावेळेस अमेरिकेला त्या गोष्टी अनुकूल नव्हत्या. अमेरिकेला ज्या गोष्टी अनुकूल असतात त्याच बाजूने तो निर्णय घेतो, त्यामुळं अमेरिकेने त्यावेळेस त्याला सपोर्ट केला नाही. त्यामुळं पुढं व्यवहार तोलाचा प्रश्न सोडवण्यासाठी IMF आणि विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी वर्ल्ड बँक स्पेसिफिक काम आहेत. वर्ल्ड बँक डेव्हलपमेंटसाठी आणि IMF मॉनिटरी स्टॅबिलिटीसाठी. IMF आणि वर्ल्ड बँक ह्या दोन्ही संयुक्त राष्ट्राच्या विशेषीकृत संस्था आहेत. जर WTO स्थापन झाली असती तर ती सुद्धा स्पेशलाइज्ड एजन्सी राहिली असती. पण आता जी WTO स्थापन झालेली आहे, ट्रेड ऑर्गनायझेशन जी सध्या स्थापन झालेली आहे, ती IMFचा काय वर्ल्ड बँकचा त्याचा काय संबंध, IMFचा पण डायरेक्ट संबंध नाही ना युनायटेड नेशनशी संबंधित आहे. व्हॉइसचा प्रॉब्लेम येत असेल तर मला सांगा. काही काही ठिकाणी तुमच्या साईडचं नेटवर्क अनस्टेबल असेल. आता स्थापना लक्षात ठेवायचे. IMF ची स्थापना कधी आहे? 27 डिसेंबर 1945 ला. कार्य सुरू कधी झालं? 1 मार्च 1947 ला. दोन्ही तारखा महत्वाच्या आहेत, बरेच वेळा विचारलेल्या आहेत. 1945 ब्रेटन वूड परिषद 1944. स्थापना करण्याची जी घोषणा होती त्या दोन्हीचे 1945. त्यात सुरू होण्याच्या तारखा कंपॅरिझन मध्ये मी नंतर लिहून देईन तुम्हाला. मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट सेंटर, वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन प्रांत वेगळा आहे आणि DC वेगळा आहे. वॉशिंग्टन DC हे शहराचं नाव आहे. सदस्य किती आहेत त्याचे? 190. जानेवारी 2020 मध्ये 190 सदस्य अंडोरा होता, त्याच्या आधी नवरू 189. आता IMF चे सदस्य होण्यासाठीचे जे अटी आहेत, त्या अटी पण लक्षात ठेवा. अटी कोणत्या आहेत? 1, 2, 3 असं स्वरूपात तुम्ही बाजूला लिहू शकता पुस्तकाच्या तिथं पण. देश सार्वभौम असणं. सार्वभौम म्हणजे सोव्हरेन, त्याच्यावर दुसऱ्या कोणाचा अधिकार नसला पाहिजे, सार्वभौम असला पाहिजे. आणि UN सदस्य असणं आवश्यक नाही. हे महत्वाचं आहे, ह्याच्या आधी विचारलाय हा प्रश्न. आपल्याला वाटू शकतं की UN चे स्पेशलाइज्ड एजन्सी आहेत ना, त्यामुळे युनायटेड नेशनचा सदस्य असला पाहिजे असं आपल्याला वाटू शकते, मात्र ती गोष्ट तिथे कंपल्सरी नाहीये, हे लक्षात ठेवा. युनायटेड नेशनचा सदस्य असलाच पाहिजे.
असं काय त्यामध्ये अट नाहीये, लक्षात ठेवा. जर प्रश्न विचारला गेला आहे आधी आवश्यक नाही त्या नाहीला गोल करून ठेवा, अनिवार्य नाही. सार्वभौम असणं पण अनिवार्य नाही. सॉरी, माझ्याकडनं जरा सांगताना चुकलं. असणे आणि युएनचा सदस्य असणं अनिवार्य नाही. आता एकच साठी तर तैवान सारखा आहे किंवा सिंगापूर सारखा देश आहे किंवा भारत स्वतः सार्वभौम होता का सदस्य होताना? सार्वभौम होता का सदस्य होताना भारत? नव्हता. तर सार्वभौम असणे किंवा सदस्य असणे या गोष्टी अनिवार्य नाहीत. ह्याच्या आधी आयोगाने जो प्रश्न विचारलाय त्यामुळे ते लक्षात ठेवा. आता IMF ची उद्दिष्ट काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट काय तर मध्यवर्ती बँक म्हणून भूमिका बजावणं. मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक म्हणजे त्याचं काम काय असतं? मॉनिटरी स्टेबिलिटी आणि इकॉनॉमिक स्टेबिलिटी. तर जगभराची मध्यवर्ती बँक म्हणून भूमिका बजावणं. आता मध्यवर्ती बँक म्हणजे त्याचं बाकीचे उद्दिष्ट तर तुम्हाला माहितच आहे. आंतरराष्ट्रीय चलन विनिमयात सहकार्य, व्यवहार तोलातील असंतुलन दूर करणे, चलन विनिमय दर स्थिर राखणं आणि त्यासाठी मदत करणं. हे सगळे कशाचे काम आहेत? सेंट्रल बँकेचे काम आहेत ना, RBI चे काम आहेत जसे तसे, बरोबर आहे का? त्यामुळे हे लक्षात ठेवायची गरज नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योजन करणं हे थोडं एक्स्ट्राचं काम आहे, हे इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला वाटू शकत नाही, हे पण प्रश्न विचारून झाला आयोगाचा. आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योजन करणं ते तुम्ही कट करू शकता, तुम्हाला वाटेल की ते WTOचं काम आहे, मात्र IMF चं सुद्धा काम आहे ते आंतरराष्ट्रीय व्यापार. IMF चे अजून कार्य कोणते? तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य वाढीस लावणे, आर्थिक संकट टाळण्यासाठी धोरण बनवण्यास मदत करणे. जसं आपल्याकडं 91चं संकट आलं होतं त्यावेळेस ते धोरण तयार करण्यासाठी किंवा SAP स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट पॉलिसीसाठी मदत IMF ने केली होती. त्यासोबत सदस्य देशांना व्यवहारातून सुधारण्यासाठी अल्प मुदतीचं कर्ज देतं, त्यामुळे त्याला लास्ट लेंडर रिसॉर्ट, शेवटचा कर्ज देणारा, अंतिम त्राता असं त्याला म्हटलं जातं. IMF चा स्वतःची प्रशासकीय संरचना आणि वित्त पुरवठा स्त्रोत आहेत. सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था कुठली असणार आहे? बोर्ड ऑफ गव्हर्नर. त्यामध्ये प्रत्येक सदस्याचा एक गव्हर्नर आणि एक पर्यायी गव्हर्नर असतो. म्हणजे त्याला एक कार्यकारी संचालक असतो. 24 सदस्य IMF त्या धोरणाची अंमलबजावणी करतात. त्यांना सल्ला देण्यासाठी एक मौद्रिक आणि वित्तीय समिती असते. त्यासोबतच आर्थिक विकासात्मक धोरणात्मक सल्ला देण्यासाठी 1974 ला एक 25 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. आता हे काय स्ट्रक्चर लक्षात ठेवायची काही गरज नाही. आता महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये तुझं काम कोण कोण कसं कसं करतात किंवा त्याचं मुख्यालय कुठं आहे. त्यानंतर युनायटेड नेशनची संलग्न संस्था आहे. आता परंपरेने अध्यक्ष कोणाकडे असतं? युरोपियन कंट्रीकडे. हे महत्वाचं लक्षात ठेवा. वर्ल्ड बँकचा अमेरिकेकडे आणि ह्याचा युरोपियनकडे आणि ADBचं जपानकडे, असे 3 संस्था आहेत. जिथं त्या देशाचा सदस्य असेल, नागरिक असेल, तोच अध्यक्ष होऊ शकतो. सध्या अध्यक्ष क्रिस्टलिना जॉर्जिया बल्गेरियाच्या आहेत त्या 2019 पासून. युरोपचाच अध्यक्ष लागतो तिथं. IMF च्या मुख्य अर्थतज्ञ आहेत गीता गोपीनाथन. गौरी त्या कोण आहेत? हा, गीता गोपीनाथांच्या ठिकाणी कोण आले? गौरी चार्ल्स. हे जरा चेंज करून लिहा. गौरी चार्ल्स आलेले. पुस्तकामध्ये पण करेक्शन करून घ्या. गौरी चार्ल्स ह्या चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून आलेल्या आहेत. ज्या फर्स्ट डेप्युटी MD पण होत्या गीता गोपीनाथन, त्यांच्या ठिकाणी गौरी चार्ल्स आलेले. गौरी चार्ल्स. आता त्यांचे प्रकाशन ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट. आता फायनान्शियल स्टेबिलिटीचं काम कोणाचं आहे? IMFचं आहे. त्यामध्ये WTO किंवा वर्ल्ड बँक प्रकाशित करू शकेल का? त्याच्यावरच तुम्हाला समजायला पाहिजे. फायनान्शियल स्टेबिलिटीचं काम कोण करते? IMF करते. त्यामुळं डाऊटच नसला पाहिजे की त्याच्यामध्ये कुणी प्रकाशित करते. फिजिकल मॉनिटर, आता राजकोषीय त्याच्यावर हे ठेवण्यासाठी ते पण IMF च असणार आहे.
तर ह्याच्याविषयी तुम्हाला कन्फ्युजन असण्याचं काही कारण नाहीये. नंतर बाकीचे ज्याच्यामध्ये IMF नाव आहे, त्यामध्ये IMF रिजनल इकॉनॉमिक आउटलुक वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. नावातच IMF आहे, त्यामुळे ते आयोग पण विचारलं नाही. अॅन्युअल रिपोर्ट तर प्रत्येक संस्था स्वतःच प्रकाशित करतेच, त्यामुळे ते पण लक्षात ठेवायची गरज नाही. या तीनच गोष्टी फक्त लक्षात ठेवा. बाकीच्या मध्ये एकच IMF नाव आहे आणि अॅन्युअल रिपोर्ट तर प्रत्येक संस्थेचा असणारच आहे. आता यातलं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्याचं सारखी गोष्ट सदस्याचा IMF भांडवलातील वाटा काय. तर जीडीपी बाजार आणि क्रय शक्ती दराचा विचार करता, म्हणजे जो वाटा दिलेला आहे कशाला आहे, बाजार दर आणि क्रय शक्ती दर यांचा एकत्रित विचार केला आहे मार्केट रेट आणि PPP नुसार. जर जीडीपीचा विचार केला तर जीडीपीला किती वेटेज दिलं त्यांनी, 50%. जीडीपी तुमचा कमी जास्त असेल तर 50% इफेक्ट हा IMFच्या कोटावर बसणार आहे. नंतर आर्थिक बदल क्षमता, म्हणजे तुमच्यामध्ये किती म्हणजे बदलाला जुळवून घेण्याची क्षमता आहे. आर्थिक बदल क्षमता त्याला किती दिलाय, 15% वाटा दिलेला आहे. खुली अर्थव्यवस्था, कारण जागतिकीकरणासाठी अर्थव्यवस्था खुली असणं गरजेचं आहे, त्याला 30% वाटा दिलाय. आणि फॉरेक्स रिझर्व्हला फक्त 5%. फॉरेक्स रिझर्व्हला फक्त 5% वाटा दिलेला आहे. आता त्यानुसार IMF ने 1946 मध्ये सममूल्य परिस्थिती स्वीकारली होती, 75% स्वतःचे चलन आणि 25% एसडीआरच्या स्वरूपात. त्यानंतर सममूल्यला पर व्हॅल्यू सिस्टीम असं लक्षात ठेवा. कधीपर्यंत ही, 1970 पर्यंत. 1970 पासून SDR पद्धत. इथं वरच्या साईडला सुद्धा लिहू शकता तुम्ही 1946 ते 1970 पर्यंत पर व्हॅल्यू PAR पार व्हॅल्यू सिस्टीम, त्यामध्ये 75-25 अशा स्वरूपात होतं. एकोणसत्तर पर्यंत म्हणू आपण, 1970 पासून SDR पद्धत. समजते का. आता SDR कसं आहे, SDR एक कृत्रिम यंत्रणा आहे. SDRचं त्यांनी ठरवलेलं आहे 1969-70 पासून हे स्वीकारले, 1971 पासून त्याचा वापर केला. हे चलन नाही तर कोट्याची क्षमता दर्शवणारं माध्यम आहे. तर ते कसं तयार केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याला एक भार दिलेला आहे, प्रत्येक डॉलरला एक भार दिलेला आहे, त्याच्या किमतीनुसार ते कमी जास्त होतं. 1 ऑक्टोबर 2016 पासून 5 चलनाच्या स्वरूपात, कारण त्याच्यानंतर आधी काय होतं, चायनीज जी गव्हर्नमेंट होती किंवा चायनाची जी इकॉनॉमी होती ती डॉमिनेट करत नव्हती जगाला. पण 2000 पासूनच चायना हळूहळू बाकीच्या पेक्षा तुलनेत वर यायला सुरुवात झाली होती. आता चायनाचं डॉमिनन्स जास्त आहे, त्यामुळे चायनाचं चलन जे रेनमिंबी किंवा त्याला काय म्हणतात म्हटलं जातं, युआन. युआन पण म्हणा, युआन, रेनमिंबी किंवा युआन, ह्याला 10% भार दिलेला आहे. आता आपल्याला फरक पण लक्षात ठेवायचा त्यातला. इथं लिहून घेऊ शकता तुम्ही, 1 ऑक्टोबर 2016 पासून ते ऍड झालेलं आहे. 1 ऑक्टोबर 2016 जिथे दिलंय ना, ते वरच्या साईडला लिहून द्या डायरेक्ट, नाही हे वाक्य लिहून घ्या पुस्तकात. युआन ऍड करण्यात आला. रेनमिंबी पण लक्षात राहू द्या, कधी ते रेनमिंबी देतील, कधी कधी युआन देतील, दोन्ही चलन चायनाचे. तर इंग्लंडचं जे ताकद आहे ती जगातली कमी झालेली आहे, बरोबर आहे का. त्याचा जो पाऊंड आहे तो थोडा अशक्त झालेला आहे, त्यामुळे पाऊंड सगळ्यात खाली आहे. बघा ह्याच्यामध्ये डॉलर 1 नंबरला असणार आहे, कारण अमेरिका डॉलर सगळीकडे डॉमिनेट करते. 2 नंबरला युरो आहे, कारण वेस्टर्न युरोपचं बऱ्याच युरोझोन मध्ये जे देश आहेत ते युरो वापरतात, 19 पेक्षा जास्त देश. त्यानंतर 3 नंबरला डॉमिनेटिंग कोण आहे जगात, तर आपल्याला समजतं की अमेरिका नंतर चीनच आहे. पण युरो हे सगळ्या बऱ्याच देशांचं चलन आहे, त्यामुळे युरो 2 नंबरला. 3 नंबरला काय असणार आहे,
तुमच्या लॉजिकनुसार पण चीन असणार आहे, बरोबर आहे का? रेनबेंबे किंवा युआन, तर युआन किंवा रेनबेंबे हे 3 नंबरला आहे. 4 नंबरला इयन किंवा जपान आहे. आणि 5 नंबरला मग सगळ्यात शेवटी इंग्लंडचं पाऊंड आहे. आता चीनचा त्यामध्ये समावेश का झाला, तर चीन जगातला तिसरा मोठा निर्यातक देश आहे. त्यासोबतच म्हणजे युरोपियन देश, अमेरिका युरोपियन देश सोडलं तर 3 नंबरला चीन आहे. एसडीआर मध्ये समाविष्ट होण्यासाठी निर्यातीचे जे निकष आहेत ते चीनने प्राप्त केलेले आहेत. चीनच्या ट्रेझरी बिलाच्या उत्पादकतेवरून चीनचा नाणे बाजार सशक्त असल्याचा अनुमान आहे. बाकीचे देश आहेत ते सुद्धा चीनमध्ये इन्व्हेस्ट करायला पुढे असतात. सशक्त चीनी अर्थव्यवस्थेमुळे युआन सशक्त झाल्यास एसडीआर ला अजून बळकटी मिळेल. कारण एसडीआर हे एक म्हणजे ट्रेंच आहे. एसडीआर म्हणजे एक बास्केट आहे. बास्केट म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्या एकत्रित करून केलेलं कॉम्बिनेशन आहे. एसडीआर एक प्रकारचं बास्केट आहे. आता प्रत्येक देशाचा कोटा ठरवला जातो. आता कोटा ठरवताना त्यांनी काय गेम केले बघा. कोट्यानुसार आता आपण रिझर्व्ह ट्रेंच म्हणजे काय बघूया. रिझर्व्ह ट्रेंच आयएमएफच्या सदस्य देशांना आयएमएफ कडे ठेवलेल्या निधीच्या प्रमाणात कर्ज मिळतं. आयएमएफ मध्ये 25% निधी परकीय चलनात ठेवावा लागतो आणि 75% निधी भारताच्या रुपयात किंवा त्या देशाच्या रुपयात त्यांनी ठेवला तर चालतं. 25% कर्ज आहे ते कोणते प्रयत्न 0% व्याजदराने मिळते, कारण तो आपलाच पैसा असतो आपण ठेवलेला, त्यामुळे त्याला कुठलाही व्याज द्यायची गरज नाही. रिझर्व्ह ट्रेनच्या चौपट रक्कम कर्ज स्वरूपात 6.5% व्याजदराने मिळते. मार्च 2019 पर्यंत आयएमएफचं जे 5.5 बिलियन कर्ज भारताने घेतलं होतं. रिझर्व्ह ट्रेंचला गोल्ड ट्रेंच म्हणतात. आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला अजून खाली लिहून देतोय. जर कर्ज घ्यायचं असेल, पुस्तकाच्या वरच्या साईडला लिहून घ्या. रिझर्व्ह ट्रेंच 0%. कितीपर्यंत घेऊ शकतो आपण? 25% पर्यंत. हा, रिझर्व्ह ट्रेंचच्या 25% पर्यंत. त्यानंतर बघा पुढचं काय, स्टँड बाय फॅसिलिटी. 25% ते 150% पर्यंत. व्याजदर किती? 6.5%. त्याला फर्स्ट क्रेडिट ट्रेंच म्हणतात. 25%च्या पुढे जर उचललं तर सेकंड क्रेडिट ट्रेंच म्हणतात. ते 6.5%, 150% पर्यंत मिळतं. नंतर एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी, EFF, एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी पूर्ण लिहा. हे वरच्या साईडला लिहून घ्या. एवढंच पाठ करायचं तुम्हाला. हे तुम्ही सगळं वाचत गेला ना त्या निळ्या ह्याच्यामध्ये रिझर्व्ह ट्रेनची EFF, तर सगळं कन्फ्युजन होईल. ते वेगळं काढून देतोय मी तुम्हाला. 1 नंबरला रिझर्व्ह ट्रेंच म्हणजेच काय, 25% पर्यंत, त्याला 0% व्याजदर आहे. आता दुसरं काय, स्टँड बाय फॅसिलिटी. स्टँड बायला 25 ते 145, त्याला 6.5% व्याजदर आहे. आणि 3 नंबरला काय, एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी, ह्याला किती, 145 पासून ते 435% पर्यंत. आणि याला व्याजदर किती आहे, तर 6.5% प्लस 0.2% एक्स्ट्रा व्याज आकारलं जातं. त्याला EFF असं म्हणतात. ही किती वर्षासाठी असतं? 3 ते 5 वर्षासाठी. 3 ते 5 वर्षासाठी ते घेता येईल. हे कर्ज घेण्याची सिस्टीम आहे. 25% पर्यंत जर घेत असेल तर 0% व्याजदर आहे. 25 ते 145 घेत असेल तर त्याला स्टँड बाय फॅसिलिटी म्हणतात. व्याजदर 6.5%. हे विचारलं जाऊ शकते. आणि EFF एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत जर कर्ज घ्यायचं असेल तर किती, 6.5% प्लस 0.2% अतिरिक्त व्याज आकारलं जाते. जास्तीत जास्त 435% व्याज कर्ज घेता येऊ शकते. 3 ते 5 वर्षासाठी कर्ज घेता येतं. म्हणजे मॅक्झिमम 3 ते 5 वर्षासाठी IMF कडनं कर्ज घेता येते. दीर्घ मुदतीचे कर्ज IMF कडनं घेता येत नाही. व्यवहार तोल सुधारण्यासाठीच IMF कडनं कर्ज घेतो आपण. आता अजून काय लक्षात ठेवायचं आपल्याला, कोटा कोणाचा किती आहे तो पुस्तकात दिलेलाच आहे. कोटा जर बघितला, आता ह्याच्यामध्ये एक त्यांनी गेम केलेले आहे अमेरिकेने. काय ते सांगतो तुम्हाला. हे लिहून गेलं, लिहून घेतलं सगळ्यांनी.
2016 नुसार एक नंबरला कोण आहे? USA. त्याचा कोटा किती आहे? 16.52%. आता किती झालाय नवीन ह्याच्यात? सॉरी, मत 16.52%, कोटा किती आहे? 17.43. हे दोन्ही लक्षात ठेवा, पहिल्याचे दोन्ही लक्षात ठेवा, कोटा आणि मत. कारण मी त्यात एक गोष्ट तुम्हाला परत दाखवून देतोय. कोटा किती आहे? 17.43 आणि मत किती आहेत? 16.50. बरोबर आहे का? 16.5. आता 2 नंबरला कोण आहे? जपान आहे. फक्त हे लिहून घ्या, ह्याचं काय पुढचं लक्षात ठेवायची गरज नाही. 3 नंबरला चीन आहे. हे का असं लिहिलंय तर तुम्हाला 2 नंबरला चीन वाटू शकते. जपान 2 नंबरला आहे. 4 नंबरला जर्मनी आहे. भारत किती नंबरला आहे? 8 नंबरला भारत आहे. आता भारताचा कोटा आणि मत दोन्ही लक्षात ठेवायचे. 2.75 आणि 2.63. आता बघा, कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर 85% बहुमताचा आवश्यक आहे. IMFच्या निर्णयासाठी बहुमत किती लागते? बहुमत किती लागते? 85%. आता जर बघितलं आपण, USA, अमेरिकेपेक्षा USA म्हणतो, USA 16.5% मत आहे. त्यामुळे एक प्रकारे वेटो आहे त्यांच्याकडे, वेटो पॉवर आहे. बघा ना तुम्ही, जर एखादा IMFचा निर्णय हाणून पडायचा असेल तर त्याच्याकडे वेटो पॉवर आहे. आता पण इस्रायल आणि हमासच्या युद्धात फक्त रशिया सोडला तर बाकी 4 जणांनी विरोध केला होता, म्हणजे ते युद्धबंदी करण्यासाठी. कारण युनायटेड नेशनचं काम काय? युद्धबंदी करणं. पण ते मर्जीवर आहे अमेरिका आणि बाकीच्या देशांच्या, अमेरिका आणि मित्राच्या. त्यांना वाटत असेल हे युद्ध त्यांच्या दृष्टीने तोट्याचं आहे तर युद्धबंदी, शांतता महत्वाची. त्यांना जर वाटत असेल हे त्यांच्या दृष्टीने फायद्याचं आहे तर युद्ध झालं पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टीला अमेरिका डॉमिनेट करते. हे तर ते सरळ आहे की 16.5% मतं घेऊन अमेरिका डॉमिनेट करते. समजतंय IMF ला? कारण एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मग त्याकडे 16.5% मत आहेत. म्हणजे एक प्रकारे 85%चं बहुमत लागते. मात्र IMF मध्ये त्याचाच वाटा 16.5% असल्यामुळे नियम त्यांना पाहिजे असेच बनवलेले त्यांनी. त्यानंतर भारत आणि IMF चा जर विचार केला तर भारताचा जो वाटा आहे संस्थापक असताना, इथं एक लक्षात ठेवा, भारताचा सध्याचा वाटा आहे ना, भारत संस्थापक असताना वाटा आहे ना, त्यावेळेस फक्त 44 देश होते. सध्या किती झालं तर 2.75% झालं. हे पण लक्षात ठेवा, हे पण वाक्य महत्वाचं आहे. ह्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. संस्थापक असताना हायलाइट करा तुम्ही किंवा वरच्या साईडला लिहून घ्या जमलं तर. काय सगळे आकड्यावर येऊन बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही. काय लक्षात ठेवायचंय? $5.5 बिलियन आपण कर्ज घेतले, 5.2% वाटा होता. आता तो किती झालाय? 2.75 किंवा 2.76, 75-76च्या आसपास झालेला आहे. आणि NIBM जी बँक आहे, NIBM रोड कोटवाचे देत आहे. NIBM ही IMF आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थापन करण्यात आलेली आहे. हे पण लक्षात ठेवा, NIBM हे पण लक्षात राहू द्या. आता आपण वर्ल्ड बँकेकडे जाऊया. तर वर्ल्ड बँक, IMF सोबतच वर्ल्ड बँकची स्थापना झालेली. कुठल्या परिषदेत? ब्रेटन वूड परिषदेत. त्याचं मूळ नाव काय? इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. बघा, त्यावेळेस
दुसऱ्या महायुद्धामुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती आणि त्याचं रिकन्स्ट्रक्शन करणं गरजेचं होतं. त्यामुळे पुनर्निर्माणासाठी किंवा रिकन्स्ट्रक्शनसाठीच ही बँक आणि त्याचा मूळ उद्देश होता डेव्हलपमेंट. त्यामुळे त्याच्या नावात पण IBRD आले, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. IBRD ची स्थापना कधी झाली? 31 डिसेंबर 1945 ला, मात्र अस्तित्वात आले 1946, 1 जून 1946. समजतंय? तिकडं IMF 27 डिसेंबरला स्थापन झाली, मात्र अस्तित्वात आली 1947 ला. ही 31 डिसेंबर 1945 ला स्थापन झाली आणि अस्तित्वात आली 1946 ला. कार्य सुरू केले त्यांनी. आता ह्यानंतर हे बाकीचे पण एकच ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. सरांनी पुढं नकाशा ह्याच्यामध्ये दिलेले चार्ट मध्ये. त्यानंतर पुढं IDA 1960 ला, IFC 1956 ला, मिगा 1988 ला आणि ICSID 1966 ला. प्रत्येक आपण टप्प्याटप्प्याने डिटेलमध्ये बघूया. मुख्यालयाचं कुठे आहे? वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट सेंटर. शेवटचं सदस्य कोण आहे? तिकडच्या प्रमाणे अँडोरा 190वा. IMF चा सदस्य असणारा IBRD चा आपोआप सदस्य बनतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता वर्ल्ड बँक आणि ग्रुप मध्ये काय फरक आहे बघा. वर्ल्ड बँक मध्ये IBRD आणि IDA हे दोन येतात आणि वर्ल्ड बँक ग्रुप ह्याच्यामध्ये हे +3 बाकीचे जे 3 संस्था आहेत, IFC, मिगा आणि ICSID, हे 3 एकत्रित करून त्याला वर्ल्ड बँक ग्रुप म्हणतो आपण. वर्ल्ड बँक म्हणजे काय? तर IBRD आणि IDA म्हणजेच वर्ल्ड बँक. आपण बोली भाषेत परत असं रूढ झाले की IBRD लाच वर्ल्ड बँक बोलणं, हे रूढ झालेलं आहे. भारत संस्थापक सदस्य जागतिक बँका 5 संस्था आहेत. IBRD, त्यानंतर मिगा, ICSID, IFC आणि IDC राहिला, IDA आणि IFC. आता जे स्थापना वर्ष आहेत ते पण लक्षात राहू द्या. आता हे तर बघितलं आपण, 45 ला स्थापन झाली आणि अस्तित्वात 46 ला आली. IDA 1960 ला आहे. IFC कधीचे? 1956 चे. मिगा कधीचे? मिगा 1988 चे. आणि ICSID कधीचे? 1966 चे. हे सगळं ठेवा. ते क्रम विचारतील, कालानुक्रमे लावा म्हणतील किंवा एखाद्याचं डायरेक्ट वर्ष पण विचारतील. आता वर्ल्ड बँकेचं काम काय? तर जर वर्ल्ड बँकेला एकत्रित बघितलं आपण, IBRD वगैरे बघितला, IBRDचं काम काय? तर मध्यम उत्पन्न गटातील जे देश आहेत त्यांना, तसेच कमी उत्पन्न गटातील देश आहेत त्यांना पुनर्बांधणी करण्यासाठी दीर्घ मुदतीचा वित्त पुरवठा करते. आता दोन्हीत फरक काय? तिकडे लघु मुदत होती, लघु आणि मध्यम, हे दीर्घ मुदतीसाठी वित्त पुरवठा करते. IBRD कर्ज मंजुरी देताना वर्ल्ड बँकेचं कर्ज आहे असं आपण म्हणतो. निरांचल प्रकल्प वगैरे वर्ल्ड बँकेच्या मदतीने वगैरे सुरू केलेला आहे. तर वर्ल्ड बँक प्रकल्पनिहाय किंवा उपक्रमनिहाय मदत करते. त्या प्रोजेक्टचा जो आराखडा आहे तो द्यावा लागतो. जसं बँक प्रकरणाची फाईल आणा असं म्हणलं असतं. बँकेकडे कर्ज घेताना ते कर्ज प्रकरणाची फाईल असते, त्याच्यामध्ये आराखडा असतो, तुम्ही काय काय करणार. तर त्या आराखड्यानुसार, त्या प्रकल्पानुसार वर्ल्ड बँक मदत करते. शाश्वत न्याय आणि रोजगार वृद्धीस प्रोत्साहन देते. जर त्यात रोजगार वृद्धी होत असेल तर मग जास्त IBRD मदत करणार आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांचे दारिद्र्य कमी करणे त्याचं उद्दिष्ट आहे. जागतिक विवादाचा प्रश्न सुद्धा आढळते. आणि हे जरा इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, हे कट करा. ओके. आता वर्ल्ड बँकेतील इतर संस्था, त्यामध्ये IDA ला गरिबांना कर्ज देणारी संस्था आहे. वरच्या साईडला अजून एकदा लिहून घ्या. तरी IBRD आणि IDA कडनं सगळ्यात जास्त कर्ज कोणी उचललाय? भारताने सर्वाधिक कर्ज घेतले. IBRD एकदा चेक करा बरं, करंट मध्ये बघा, चेक करून एकदा.
टॉप बरोबर मध्ये इंडियाचा आहे. अजून चेक करा दुसऱ्या दुसऱ्या वेबसाईटवरच बघा. 2017 मध्ये चायना होतं, त्यानंतर भारत आहे. आता अजून कोण पुढे गेलं का बघा एकदा. 2-3 वेबसाईट वर इंडियाच दाखवलाय. बहुतेक इंडियाच असणार आहे. बऱ्याच वेबसाईटवर इंडिया आहे. ऑफिशियल आयबीआरडीच्या वेबसाईटवर सापडलं नाही, पण दुसऱ्या वेबसाईटवर इंडिया आहे. तर इंडिया आयबीआरडी आणि आयडीए कडनं सगळ्यात जास्त कर्ज घेणार आहे. आयडीए काय, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी, याचं वैशिष्ट्य काय तर अत्यंत गरीब देशांना व्याजरहित कर्ज देते. व्याजरहित, फक्त त्याला सर्व्हिस फी द्यावी लागते. बरोबर आहे. आयबीआरडीचा अंतिम ध्येय गरिबी कमी करणे. आयडीएचं पण तेच ध्येय आहे, गरिबी कमी करणे. स्थापना 1960 ला आहे. सदस्य देश 113, लास्ट रोमानिया. त्याच्यामध्ये मुख्यतः ग्रामीण कृषी दारिद्र्य निर्मूलन आणि पायाभूत सुविधांसाठी कर्ज दिलं जातं. आयएफएससी, आयएफएससी ला प्रायव्हेट आर्म असं म्हटलं जातं. रिझर्व्ह बँके, सॉरी, वर्ल्ड बँकेचे प्रायव्हेट आर्म. कारण स्थापना 1956 ला आहे. सदस्य 185. नवीन सदस्य कोण आहेत? तुवालू. सदस्यांची संख्या सहित लक्षात ठेवणं गरजेचं आहे जरा. आयडीए मध्ये 113 आहेत, त्याच्यामध्ये 185 आहेत. विकसनशील देशातील खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीत चालना देणे. जे प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या कंपन्या डायरेक्ट आयएफसी कडनं कर्ज घेऊ शकतात. खासगी क्षेत्रात गुंतवणूक करून उद्योगांना व्यावसायिक सल्ले सुद्धा पुरवते, हे महत्वाचं आहे. व्यावसायिक सल्ले सुद्धा देतं आयएफसी. जागतिक बँकेची खासगी शाखा किंवा प्रायव्हेट आर्म म्हणून त्याला ओळखलं जातं. मिगा, मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, जसं डीआयसीजीसी आहे आपलं, ते काय करतं, कर्जांना गॅरंटी देतं. तसंच हे मिगा काय करतं, विकसनशील देशामध्ये गुंतवणूकदारांना गैरव्यापारी जोखीम, हे महत्वाचं आहे. आणि हानी विरुद्ध हमी देणे. गैरव्यापारी जोखीम म्हणजे काय, तर सोमालिया शेवटी ऍड झाला याच्यामध्ये. सोमालिया सारखे देश आहेत, त्यांना सांगता येत नाही कधी कोण लुटून घेऊन जाईल तिथनं. किंवा गाझा सारखे देश आहेत, तिथं कधी इस्रायल हल्ला करेल किंवा इस्रायलमध्ये कधी हमास हल्ला करेल हे सांगता येत नाही. किंवा समजा पाकिस्तान सारखा देश आहे, तिथलं कधी सरकार कोसळलं सांगता येत नाही. त्यामुळं तिथले जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यापार सोडून इतर गोष्टींना तोंड द्यावं लागतं. राजकीय परिस्थिती असेल तिथले, किंवा मग सामाजिक परिस्थिती असेल, यात युद्ध असतील, सिव्हिल वॉर सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं त्या गोष्टीत तिथं इन्व्हेस्टमेंट करायला दुसरे देश घाबरतात. आणि त्या देशांना संरक्षण देण्यासाठी किंवा त्या इन्व्हेस्टरला संरक्षण देणारी ही मिगा संस्था आहे. मिगा काय करतं, तर त्या इन्व्हेस्टमेंटचा इन्शुरन्स काढतं. उद्या समजा हमासनं हल्ला केला इस्रायलवर आणि तिथल्या एखाद्या इन्फोसिस कंपनीचं नुकसान झालं, तर त्या इन्व्हेस्टमेंटला संरक्षण मिगा देणार आहे. मिगामुळे काय होईल, तिथं बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करायला बाकीचे पुढे येतील. पण त्यात कीवर्ड काय, तर गैरव्यापारी जोखमीमुळे. गैरव्यापारी, गैरव्यापारी जोखीम हे महत्वाचं आहे. नंतर पुढची संस्था आहे ICSID, इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स. आता डिस्प्यूट म्हणजे काय, तर वादाची सोडवणूक करणे. आता ह्याच्यामध्ये आपल्या सार्वभौमतेला अडचण येते, त्यामुळे आपण गुंतवणूक विवादाचे निवारण इकडे जाऊन त्यासाठी आपण तिथं सदस्यच नाही. भारत फक्त एकमेव संस्था आहे वर्ल्ड बँक ग्रुपची जी ICSID त्याचा सदस्य नाही आहे. बाकी 4ची भारतानं सदस्यत्व घेतलेलं आहे. हिची स्थापना कधी झाली, 1966. 56 ला एफसी ICSID, जे 1966 ला, 60 ला आयडीए आणि 86 ला 88 ला मिगा. हे 4चे वर्ष लक्षात ठेवा. सगळ्यात आधी कुठले स्थापन झालेले, IBRD. 45-46 ला काम चालू. त्यानंतर कुठले आली, 56 ला IFC आली, 60 ला आयडीए आली, 66 ला ICSID आली, आणि सगळ्यात शेवटी कोणते आले, 88 ला मिगा. 1988 ला, हे लक्षात ठेवा. काय झालं, 157 कुठला, किर्गिस्तान, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये घेऊन घ्या किर्गिस्तान, ते ऍड करायचं राहिले तर. इथे 157 सदस्य जो आहे तो किर्गिस्तान आहे. कट करा, किर्गिस्तान ऍड झाला, किर्गिस्तान. या आधी रशियाचा पार्ट होता किर्गिस्तान, पण ते जस्ट बाल्कनायझेशन झालं त्यावेळेस वेगळे होऊन वेगळे देश तयार झालेले आहेत 1991 नंतर.
आयडीचा शेवटचे सदस्य कोणता आहे? एक मिनिट, सदस्य मी सगळे शेवटी लिहून देतो. एकच मिनिट, ह्याच्यामध्ये पण करेक्शन करून घ्या. 114 बल्गेरिया. 100 किती आहेत? नाही, इथं 7 3 13च पण टायपिंग मिस्टेक झाली असणार आहे. 174 वा कुठला आहे? बल्गेरिया. हे बरोबर आहे का? IFC मी का बरोबर आहे? मी गाच एकदा चेक करा, पुस्तकात पण करेक्शन करून घ्या. मी गाचं सोमालियाच आहे ना? 182. आता पुढं त्याचे अध्यक्ष कोण आहेत? डेव्हिड मालपास. आता कोण झालेले? अजय बंगा. अजय बंगा भारतीय वंशाचे. 14 भारतीय वंश. असं नाही की ते भारताचे, भारतीय वंशाचे का? डेव्हिड मालपास 2019 पासून. यांचं वर्ष बघा कधी, 2022 का 23? बंगाचं 2023. तरी कमी थोडी माहिती लिहून देतो तुमच्याशी. अजयपाल सिंग बंगा. ह्यांच्यावर अजून हे येतं का, येऊ शकते. भारतात जन्म झालाय त्यांचा, भारतीय वंश आहे आणि पद्मश्री मिळालेला आहे. पद्मश्री सुद्धा त्यांना मिळालेला आहे. आणि मास्टर कार्डचे चेअरमन आहे. तीन गोष्टी लक्षात ठेवा: भारतात जन्म, नियम कुठनं गेला कोण? IIM अहमदाबाद. शिक्षण भारतात झाले, भारतात जन्म झाले, तिकडं शिफ्ट झाले, ते मास्टर कार्डचे चेअरमन पदापर्यंत गेलेले. आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख होणारे पहिले भारतीय, म्हणजे भारतीय वंशाचे. आणि विशेष म्हणजे त्यांचा जन्म पुण्यात झालाय, कदाचित त्याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात ते. अजय बंगाचा जन्म पुण्यात. जन्म पुण्यात झालाय. IMF चं फायनान्शियल इयर काय? 1 मे ते 30 एप्रिल. आणि वर्ल्ड बँकचं काय? 1 जुलै ते 30 जून. आता याचे प्रकाशन कोणते? वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट. वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट.
पायाभूत विकासासाठी जी मदत केली जाते आणि तांत्रिक मदत केली जाते त्याला GIF ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी म्हणतात. हे पायाभूत विकास आणि तांत्रिक विकासासाठी पायाभूत विकास प्लस तांत्रिक मदत टेक्निकल हेल्प त्याला ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असं म्हटलं जातं. त्यानंतर बाकी मसाला बॉन्डवर एकदा प्रश्न आला होता. मसाला बॉन्ड म्हणजे काय तर भारतीय रुपयात जे बॉन्ड उपलब्ध करून दिले त्याला मसाला बॉन्ड. आता ते आपल्याकडे मसाले फेमस आहेत त्यामुळे आपल्याला मसाला बॉन्ड असं म्हणतात. चायनामध्ये जे त्याला डिमसम बॉन्ड जे होते ते चीन. डिमसम म्हणजे ते मोमो सारखं असतं. समुराय बॉन्ड जपान. जपान मध्ये जे लढवय आहेत त्यांना समुराय असं म्हटलं जातं. त्यानंतर ब्रिक्स. ब्रिक्सची स्थापना 2009 ला आपण बघितलं मागे सदस्य 5 आहेत. साऊथ आफ्रिका 2010 ला ऍड झालं. गोल्डमन सॅकनं ह्याचं सांगितलं होतं. आता ह्याचा काय उद्देश असणार आहे तर देशाची अर्थव्यवस्था वृद्धिंगत करणे, आर्थिक स्थैर्य वाढवणे, सुरक्षितता मजबूत करणे हे सगळं बोलवच्चन आहे. जगाच्या 40% लोकसंख्या आणि जगाच्या जीडीपीच्या 40% जीडीपी ब्रिक्स समूहाचा हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. 40% लोकसंख्या आणि 40% जीडीपी हा ब्रिक्सचा आहे. कारण चायना आणि इंडिया सारखे मोठे देश ब्रिक्स मध्ये येत आहेत. आता त्यामध्ये एनडीबी ब्रिक्स स्थापन करायचं ठरलं आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे? शांघायमध्ये. 2014 ला फोर्टलाचा परिषदेत निर्णय घेण्यात आला आणि 7 जुलै 2015 ला ते अस्तित्वात आलं. 2016 ला त्याचं कामकाज सुरू झालं. म्हणजे 14 ला फोर्टलाचा मध्ये ठरवलं ठराव. 2015 ला अस्तित्वात आलं शांघायमध्ये आणि 2016 ला काम सुरू. पहिले जे होते ते कामच आपल्या भारताचे होते अध्यक्ष. आता कोण आहेत? ट्रायजो. आणि त्या ठिकाणी कोण आलेत? डुप्लो आलेत का? हा बरोबर आहे. पहिली महिला आलेले आहेत. त्यांच्याविषयी पण थोडी माहिती सांगतो मी तुम्हाला. तिन्ही अध्यक्ष लक्षात ठेवा. डिल्मा रोसेफ. प्रथम कोण होते अध्यक्ष? कामत. सेकंड ट्रायजो. आता तिसरे कोण आहेत? डिल्मा रोसेफ. आधी ब्राझीलच्या अध्यक्ष होत्या. ब्राझीलच्या प्रेसिडेंट होत्या. माजी राष्ट्रपती ब्राझील. डिल्मा रोसेफ. आता ब्रिक्स देशाच्या पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी निधी पुरवते. विकसनशील देशांना आर्थिक सहाय्य करते. त्यासोबतच IMF, वर्ल्ड बँक आणि एडीबीचा दबदबा होता. IMF कोण कंट्रोल करत होतं? IMF चा अध्यक्ष कोण असतो? युरोपियन व्यक्ती असतो. वर्ल्ड बँकचा अमेरिकन असतो. एडीबीचा जपानीज असतो. मग भारतासारख्या आणि चायनासारख्या मोठ्या देशांना त्यामध्ये वाटा भेटत नाही. त्यामुळं त्याला पर्याय उपलब्ध करून देणे हा त्याचा मूळ उद्देश होता. बाकी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, आर्थिक सहाय्य हे सगळ्या बाकीच्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये वाटा जो होता तो प्रत्येकांना समान देण्यात आला होता. 5 देशांना मताचा वाटा. त्यानंतर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे आणि परत एडीबी आहे.
एडीबी ऍड करायचं राहिलं यामध्ये. तर एडीबी विषयी पण 2-3 वाक्यच बघा तुम्ही, फक्त जास्त काय त्याच्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. त्याचा जो अध्यक्ष असतो एडीबीचा, तो कोण असतो? जपानचा असतो. आणि एडीबी कशासाठी आहे तर आशियाई प्रकल्प जे आहेत त्याच्यामध्ये आशियाला फोकस केलेलं आहे, नावानुसारच आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक. एशियन डेव्हलपमेंट बँक स्थापना कधीची आहे त्याची? 19 डिसेंबर 1966. त्याचं वर्ष आणि तारीख दोन्ही महत्वाचं आहे, प्रश्न आलेला आहे त्याच्यावर. म्हणजे 22 ऑगस्ट 1966 ला सह्या केल्या होत्या आणि 19 डिसेंबर 1966 ला ती अस्तित्वात आलेली आहे. आता त्याचे जे प्रेसिडेंट आहेत ते कोण आहेत? असाकावा. जपानचेच असतात त्याचे अध्यक्ष. सध्या कोण आहेत? असाकावा. पुस्तकात दिलेलं आहे का नवीन चेअरमन? असतील तर चेंज करा. एडीबीचे चेअरमन दिलेत का? बरोबर आहे, मासात्सुंगो असाकावा सरांनी पण तेच दिलेले. परंपरेने अध्यक्ष हा जपानचा असतो. आता आपल्याला अजून एक लक्षात काय ठेवायचं तर एडीबी असून सुद्धा एडीबीचे जे वाटा आहे एडीबी मध्ये, आता जपान वाटा आहे 15.6% आणि तेवढा अमेरिकेचा पण आहे. का तर जपान अमेरिकेचा एकदम म्हणजे सक्का मित्र आहे. जपान अमेरिका सांगेल तेच करते. त्यामुळे जपान आणि अमेरिका नाव जरी एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, आशियासाठी आशियाच्या विकासासाठी स्थापन केली असेल, तरी पण अमेरिकेचा वाटा 15.6%. 2 नंबरला मग कोण आहे? चीन आहे. आणि भारताचा फक्त 0.1 कमी आहे. बाकी सगळं त्यामध्ये बोलवच्च नाही. सामाजिक विकास करणे, लैंगिक समानता, आर्थिक विकास, हे सगळं तुम्हाला माहित आहे. फॅक्च्युअल गोष्टी काय तर त्याची स्थापना एडीबी मध्ये वाटा कोणाचा आहे आणि अध्यक्ष परंपरेने जपानचा असतो आणि अध्यक्ष कोण आहे? असाकावा. हे पहिलं नाव लक्षात ठेवू नका, मासा स्तुंगो असाकावा, हे लक्षात ठेवा. ओसाका जपान मधल्या सिटीचं पण नाव आहे, ओसाका. त्यानंतर AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. आता ही जी बँक होती ते चीननं सुरू केली होती बीजिंगला. तिकडे एडीबी मध्ये चीनला एवढं जास्त हस्तक्षेप करता येत नव्हता, कारण तिकडे अमेरिका होता. त्यामुळं 16 जानेवारी 2016 ला स्थापन केली. ह्याच्या स्थापनेचा करार 2014चा आहे. ऍक्च्युअल स्थापना 2016 ला झालेली. सुरुवातीला 22 सदस्य होते, आता ते 103 पर्यंत वाढलेले आहेत. आता सध्या जर बघितलं तर किती झाले ते बघतो मी. AIIB आजच्या तारखेपर्यंत आता ह्याची सदस्य संख्या कायम वाढत जाणार आहे, प्रत्येक महिन्यात वाढते त्याची संख्या. विकिपीडियावर तर 109 दाखवत आहे, त्यांच्या वेबसाईटवर बघू आपण किती. एकशे नऊ दाखवले काही ठिकाणी, वेबसाईटवर संख्या दिलेली नाही त्यांची. संख्या नाही लक्षात ठेवली तरी चालेल, ते कायम चेंज होणार आहे, कमी जास्त होणार आहे. AIB जे मुख्यालय आहे ते बीजिंग मध्ये, एनडीबी ब्रिक्सचं जे कुठे आहे शांघाय मध्ये. त्या दोन्हीतलं थोडं कंपॅरिझन लक्षात ठेवा. इथं 109 करून घ्या 105च्या ऐवजी. हे आता किती झालेले? 109. वाढतच राहणार आहे ते. विकिपीडियावर जे लेटेस्ट आकडा आहे तो 109चा आहे. जीन लिकन हे त्याचे प्रेसिडेंट आहेत. हे चायनीजच आहे, जीन लिकन. अध्यक्ष कोण आहे? स्वतः चायनीज आहे, जीन लिकन चायनीज. आशियाई आर्थिक विकासासाठी सदस्य राष्ट्रांना प्रोत्साहन देणे, विकासासाठी धोरण सल्ला, हे सगळ्या बँकेचं सारखंच असते. प्रत्येक सदस्य राष्ट्राचा गव्हर्नर बँकेने, त्यासोबतच कार्यरत वित्त मंत्री इकडे असतो. भारताचा वाटा 8.65% आणि चीनचा सर्वाधिक 30.79%. AIIB मध्ये 1 नंबरला कोण आहे? वाट्यामध्ये चीनच असणार आहे, कारण चीनने स्थापन केलेलं आहे. 2 नंबरला भारत आहे, भारत 8.65%.
अंगटाड आणि डब्ल्यूटीओ नेक्स्ट लेक्चरला चालू करू आपण. डब्ल्यूटीओ लय मोठा आहे, त्याचं काय काय परिषदाविषयीच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार.